नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तूळ राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तूळ राशीच्या लोकांनो, येणारे काही दिवस साधे नसणार आहेत. वेळ तुमची परीक्षा घेणार आहे, पण त्याच वेळी काही नवीन दरवाजेही उघडू शकतात. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्यात हालचाल दिसू शकते. काही लोक तुमच्या जवळ येतील, काही दूर जातील आणि काहींचं खरं रूप तुमच्या समोर येऊ शकतं. तुमचं मन शांत असतं, तुम्ही नात्यांना जपता आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करता. पण प्रत्येक वेळी स्वतःचं मागं राहणं योग्य नसतं. स्वामींचा संकेत असा आहे की आता स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. या दिवसांमध्ये घेतलेला एक निर्णय पुढच्या काळात मोठा फरक निर्माण करू शकतो. म्हणून कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. जे तुमच्या भल्यासाठी आहेत ते वेळ आली की तुमच्यासोबत उभे राहतील. लक्षात ठेवा, प्रत्येक उशीर वाईट नसतो आणि प्रत्येक अडथळा शेवट नसतो. काही वेळा स्वामी मोठ्या बदलाआधी माणसाला थांबवतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे आपण पाहणार आहोत पहिली घटना जी तूळ राशीच्या अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का देऊ शकते. तूळ राशीच्या लोकांनो, आता आपण त्या दुसऱ्या घटनेकडे येत आहोत जी तुमच्या आयुष्यातील पुढचा मार्ग ठरवू शकते. काही दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टी मनात ठेवत आहात, ज्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहात किंवा ज्या परिस्थितीत अडकलेले आहात त्यामध्ये बदलाचे संकेत दिसू शकतात. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक सल्ला तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. काही लोक तुमच्या भल्यासाठी बोलतील तर काही लोक फक्त तुमचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन शांत ठेवा आणि प्रत्येक गोष्ट विचार करून स्वीकारा. स्वामीचा संकेत असा आहे की स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. अनेक वेळा तुम्ही इतरांना महत्त्व देता आणि स्वतःला मागे ठेवता. मग आता वेळ आहे स्वतःच्या प्रगतीचा विचार करण्याची. या दिवसामध्ये एखादी नवीन संधी, एखादी बातमी किंवा अचानक बदललेली परिस्थिती तुमच्या आयुष्यात नवीन दिशा दाखवू शकते. मात्र घाई करू नका. योग्य वेळ ओळखा आणि योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या योग्य वेळेसाठी राखून ठेवलेल्या असतात. आणि आता पुढे आपण पाहणार आहोत तिसरी घटना जी तुमच्या नात्यांमध्ये आणि विश्वासामध्ये मोठा बदल दाखवू शकते. तुम्हाला अनेक विचार, अनेक प्रश्न, अनेक अपेक्षांमध्ये घेऊन गेले असतील. पण आता वेळ आली आहे स्वतःला पुन्हा नव्याने ओळखण्याची. जे काही तुमच्या हातातून गेलं त्याचं दुःख करून थांबू नका. कारण प्रत्येक संपणाऱ्या गोष्टीमागे नवीन सुरुवातीचा मार्ग लपलेला असतो. काही लोक दूर जातील, काही नाती बदलतील आणि काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाही. पण याचा अर्थ तुमचं नशीब संपलं असा होत नाही. स्वामींचा संदेश असा आहे की स्वतःचा आदर करा, स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. जे तुमचे आहे ते वेळ आली की तुमच्यासोबत राहतील. या दिवसामध्ये शांत मनाने पुढे जा. जास्त विचार करून स्वतःला थकवू नका. योग्य वेळ आल्यावर उत्तर आपोआप मिळतात. कधीकधी उशीर म्हणजे नकार नसतो, तो योग्य क्षणाची तयारी असते. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मागे वळून कमी पाहायचं आणि पुढे चालत राहायचं. तूळ राशीच्या लोकांसाठी पुढचे 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने वळताना दिसत आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील आणि अचानक काही शुभ बातम्या कानावर पडू शकतात. परंतु या आनंदाच्या क्षणी कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. स्वामींचा संकेत स्पष्ट आहे की प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती हितचिंतक असेलच असं नाही. त्यामुळे निर्णय घेताना मनापेक्षा बुद्धीचा वापर करा. तुमच्या एका चुकीच्या पावलामुळे मिळालेली संधी हातातून निसटू शकते. या काळात आर्थिक बाबतीत विशेष सावध राहण्याची गरज आहे. कारण काही लोक तुमच्या विश्वासाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कोणालाही उधार पैसे देताना किंवा कोणत्याही व्यवहारात सहभागी होताना दोनदा विचार करा. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, पण निष्काळजीपणा केल्यास नुकसान होण्याची खूप शक्यता आहे. घरात एखादी शुभ घटना घडण्याचे संकेत आहेत.
त्यामुळे सकारात्मक विचार कायम ठेवा आणि मनातील भीती दूर करा. तुमच्या जीवनात एक अशी व्यक्ती पुन्हा प्रवेश करू शकते ज्याच्याशी तुमचे जुने नाते किंवा संबंध राहिलेले आहेत. ही भेट योगायोग नसून नियतीचा एक भाग असू शकतो. मात्र भूतकाळातील चुका पुन्हा करू नका. स्वामी सांगतात की क्षमा करा पण विसरू नका. अनुभवातून शिकलेला धडा भविष्यातील यशाचा पाया बनतो. या दिवसात संयम राखणाऱ्या व्यक्तींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. अनेकांना नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये नवीन संधी दिसतील. काही लोकांना अचानक धनलाभाचे संकेत देखील मिळू शकतात. परंतु अहंकारापासून दूर राहा, कारण नशीब साथ देत असताना नम्रता जपणे अधिक आवश्यक असते. स्वामींच्या कृपेने तुमच्या अडचणी कमी होतील, पण प्रत्येक यशामागे तुमची मेहनत आणि श्रद्धा कायम असली पाहिजे. या 7 दिवसांच्या शेवटी तुमच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल जाणवू शकतो. मनातील चिंता कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. स्वामींचा संदेश आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्याचा मार्ग सोडू नका आणि रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. फक्त ही एक चूक टाळा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण त्यांच्या कृपेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी व यशाचा नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुरू असलेला संघर्ष आता हळूहळू कमी होण्याचे संकेत दिसत आहेत. अनेक दिवसांपासून मनात असलेली एक मोठी इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पण त्यासाठी धीर सोडू नका, कारण योग्य वेळ जवळ आली असली तरी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. या काळात तुमच्या शब्दांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे कोणालाही दुखावेल असे बोलणे टाळा. स्वामींचा स्पष्ट इशारा आहे की रागाच्या भरात बोललेले काही शब्द मोठा वाद निर्माण करू शकतात. तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एखादी शुभ बातमी किंवा आनंददायी घटना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. अनेक दिवसांपासून दूर गेलेली व्यक्ती पुन्हा संपर्क साधू शकते आणि गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. परंतु प्रत्येक गोष्टीत घाई करणे टाळा, कारण घाईत घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकतो. स्वामी सांगतात की पुढील काही दिवसात तुम्हाला काही असे संकेत मिळतील ज्यामुळे तुमच्या भविष्यातील मार्ग अधिक स्पष्ट होईल. काही लोकांसाठी हा काळ नवीन सुरुवातीचा असू शकतो, तर काहींसाठी जुनी अडचण संपण्याचा काळ ठरू शकतो. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या घटनांकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यामध्ये स्वामींचा मोठा संदेश दडलेला असू शकतो. विशेष म्हणजे तुळ राशींच्या व्यक्तींनी 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.